वारीच्या वाटेवर वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करताना वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या रेसिपी देखील आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः आज मी तुम्हाला जम्बो चपाती दाखवतोय। मराठवाड्यामधली विशेषतः नांदेड भागामध्ये हे अशा पद्धतीने जम्बो चपाती केली जाते। हजारो वारकरी या वाटेवरती असतात आणि दिंडीमध्ये वारकऱ्याला जेवण करून पुढे जायचं असतं, त्यामुळे स्वयंपाक करत असताना आपण पाहतोय अशा पद्धतीची जी जम्बो चपाती आहे। आजी कशी बनवली जाते चपाती आणि याच्यापेक्षा मोठी बनवता का तुम्ही? हो, मोठी बनवता। हां, किती वेळ लागतो चपात्याला? 2-3 घंटे लागते चपात्या करायला। हां, अच्छा, पण एवढा मोठा उंडा लाटायचा वगैरे कसा? असाच लागतात। लाटतात, हां, सवय झाली आता? सवय झाली। किती वारकऱ्यांना जेव घातला? आम्ही बक्कळ जेव घालता, 500, 1000। हां, हो। अच्छा, कधीपासून स्वयंपाक करता तुम्ही? आम्ही लई दिवसापासून करता। लई दिवसापासून। हो। पण ही अशी मोठी चपाती गोल करता? गोल आता छोटे छोटे आता शहरातल्या मुलींना छोटी चपाती पण गोल करता येत नाही? गोल करता। या पुसा गुरु हात मागं गुरुचा संग, मागं गुरु हात गुरुचा घ्या। अच्छा, हां, मागं म्हणजे बघा हात आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने जी चपाती आहे ती पूर्णतः भाजण्याची देखील काळजी घेतली जाते आणि फुगवली देखील जाते। आता आपण जर बघितलं तर अशी मोठी चपाती आणि तीही गोल पद्धतीने फक्त याच वयस्कर आणि ज्या अनुभवी महिला आहेत त्याच बनवू शकतात। किती वारकऱ्यांना जीव घालतात आणि अशा चपात्या असतात का याच्यापेक्षा मोठ्या असतात? त्यापेक्षा मोठे असतात। अजून आम्ही आता थोडी आज माणसं आहेत म्हणून आम्ही लहान लहान करतो आणि जर मोठ्या प्रसंग असेल तर मोठमोठ्या चपात्या करतो, चांगला स्वयंपाक करतो। 5000 4000 पब्लिकचा स्वयंपाक करतो आम्ही। 5000 4000 लोकांचा? हो हो। पण एवढी मोठी चपाती आम्ही पहिल्यांदा पाहतो। नेमकं त्याच्यापेक्षा अजून मोठी चपाती करता आमच्या बाया। एका क्विंटलची चपाती आमची 3 तासामध्ये बाया करता आम्ही। अरे बाप, एवढ्या बाया। आता वारीच्या वाटेवरती लवकर उरकावून आपण समोर पण चपात्या पाहतोय अशा पद्धतीने चपाती आहे। एका चपातीमध्ये किती माणसं जेवण करतात? आता 4 माणसं व्यवस्थित जेवतात। एका चपातीमध्ये 4 माणसं जेवण करतात? अरे वा, नांदेडकरांची स्पेशल चपाती। नांदेडकर लोहेकरांची लोहेकर आमचे दिंडीचे चालक देखील आपल्या सोबत आहेत। नेमकं काय सांगाल, किती वारकरी तुमच्या सोबत आहेत आणि आता त्यांच्या जेवणाची कशी व्यवस्था केली जाते? माझ्यासोबत जवळपास 500 वारकरी आहेत। त्यांच्या जेवणाची सकाळचा एकदा चहा असतो, नाश्ता असतो, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचं जेवण असतं। ज्या स्थळावर जातो त्या ठिकाणी जेवण करतो। पहिल्यांदा दुपारचं जे जेवण आहे एका गाडीमध्ये पूर्ण मटेरियल लोड करून देतो, ते जाऊन पुढे गाडी थांबते आणि तिथं स्वयंपाक करून पूर्ण वारकऱ्यांना जेव घालून पुढे काढून देतो। दिंडीमध्ये एवढी गर्दी असते, मग याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? का गाडी जर स्वयंपाकाची अडकली तर आम्ही संध्याकाळी दुपारची जी गाडी आहे ती संध्याकाळी 12 वाजता लोड करतो। ते आपल्याला काही शिजवायचं बनवायचं ते त्याच्यात टाकून देतो। पाण्याचा टँक आहे त्याच्यामध्ये 500 लिटरचा, ते सगळं घालून जे बाया जाणार आहे स्वयंपाकाला किंवा पुरुष जाणार आहे तो स्वयंपाक करणार त्यांना पाठवून देतो पुढं, आणि ते पुढे जाऊन स्वयंपाक तयार करून ठेवतात। जोपर्यंत दिंडी येते तोपर्यंत त्यांनी स्वयंपाक सगळा तयार करून ठेवायला असतो, मग दिंडी जेवण करून परत पुढे चालते। मात्र तुमच्याकडे जम्बो चपाती प्रसिद्ध आहे। ही कसं आहे, आमच्याकडं ही ह्याच साईजची चपाती रेग्युलर बनवली जाते तिकडे, कारण माणूशी जास्त प्रमाणात जेवणारे असते त्याच्यामुळे ह्या पद्धतीची चपाती बनवली जाते। हलका पण बनवतात पण प्रसंगाप्रमाणे बनवतात। समजा संख्या कमी असेल तर लहान बनवतात, संख्या जास्ती असेल तर मग त्याप्रमाणे मोठा बनवतात। आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे वारकरी आहेत ते दिंडीमध्ये सहभागी झालेत आणि प्रत्येकाची जेवण बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते। आपण नांदेड भागामध्ये जर बघितलं तर नांदेड भागामध्ये ही अशा पद्धतीने जी जम्बो चपाती असते आणि आता ती एक चपाती 4 माणसांना पुरते। म्हणजे एक माणूस 4 चपाती खातो हे आपण पाहिलं असेल, पण एक चपाती 4 किंवा 5 माणसं त्यांना पुरून उरते। अशा पद्धतीच्या चपात्या देखील वारीच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।